श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 25वा अभंग आहे. एकनाथ महाराजांचा हरिपाठाचा हा शेवटचा अभंग आहे आणि याच्यानंतर आज आज समापन होईल या हरिपाठाच्या अभंगाच्या वर आपलं जे निरूपण आहे त्याचं आज समापन होईल आणि पुढच्या शुक्रवारपासून आपलं नामदेव महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर प्रवचन सुरू होईल. तेव्हा आपण तो अभंग म्हणूया. मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, कानी जे पेरिले डोळा ते उगवले. व्यापके भारले तोची हरी, व्यापके भारले तोची हरी. कर्म उपासना ज्ञान मार्गी आले, कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले. हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय. हरि कृपा होय तयावरी, हरि कृपा होय तयावरी. झाला हरिपाठ बोलणे येथोनी, झाला हरिपाठ बोलणे येथोनी. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष, मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे, असे एकनाथ महाराज सांगतात. तेव्हा अशा या मुद्रा अध्यात्म मार्गात, आपल्या भक्ती मार्गात अशा बऱ्याच मुद्रा आहेत. 5 मुद्रा आहेत. नाम मुद्रा, रूप मुद्रा, ज्ञान मुद्रा आणि लक्ष मुद्रा. त्याच्यापैकी या सर्व मनाच्या मुद्रा आहेत. मुद्रा केल्यामुळे काय होतं, की मन एकाग्र होतं आणि मनाची एकाग्रता हीच फार आवश्यक गोष्ट आहे. भक्ती मार्गाला मनाची एकाग्रता झाल्याशिवाय काहीच प्राप्त होणार नाही. आणि म्हणून या 5 मुद्रापैकी लक्ष मुद्रा ही फार महत्वाची आहे. आपल्या संसारात असो, व्यवहारात असो किंवा परमार्थात असो, लक्ष पाहिजे आपलं सगळीकडे. बरोबर लक्ष देऊन आपण केलं पाहिजे. लक्ष आपलं चुकलं, की काहीतरी गडबड होते. तेव्हा रस्त्याने चालताना आपण चालता जर बरोबर लक्ष दिलं नाही रस्त्याकडे, ते हमखास पडायला होतं. तेव्हा कुठल्याही कामामध्ये आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे एकाग्रता पाहिजे. त्याला लक्ष मुद्रा असं म्हणतात. आता या अध्यात्म मार्गात, भक्ती मार्गात ही लक्ष मुद्रा अनेक प्रकाराने करता येते. अनेक प्रकार आहेत. कसं लक्ष ठेवायचं, कसं मन एकाग्र करायचं याच्यावर. लक्ष मुद्रा पहिला प्रकार असा आहे, की आत्ताच सांगितलं जसं जे कर्म आपण आता करतोय, त्याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष पाहिजे. पूर्ण दक्षता पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात संघ दक्ष, दक्षता त्यांचं लक्ष वेधून घेतात. संघ दक्ष म्हणजे इकडे-तिकडे लक्ष नको. तर दक्षतापूर्वक ते आता जे काही पुढे करायचं ते दक्षतापूर्वक करायचं. मन लावून करायचं. एकाग्रतेने करायचं आहे. आपल्या इंग्लिशमध्ये आम्हाला पूर्वी कविता होती. वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. दॅट इज द वे टू बी हॅपी अँड गे. वर्क व्हाईल यू वर्क. जेव्हा तुम्हाला काम करायचं तेव्हा काम करा. त्याच्यावर लक्ष द्या.
तेव्हा तुम्ही काहीतरी खेळायला जाऊ नका किंवा खेळण्यासारखं काही करू नका. काम बरोबर एकाग्रतेने करा. प्ले व्हाईल यू प्ले. जेव्हा तुम्हाला खेळायचं तर खेळात एकाग्रता व्हावं. आमचे महाराज सांगायचे, की अरे खेळामध्ये कुठल्यातरी ह्याच्यात माणसाने एवढं आपलं हे प्रावीण्य प्राप्त करावं. कुठलीतरी एक गोष्ट अशी असावी. कुठलीही असो, प्रावीण्य प्राप्त करायला पाहिजे. मग ते कसं होईल? तर लक्ष मुद्रा, लक्ष पाहिजे. मग महाराज आमचे एक त्याचं उदाहरण द्यायचे, की म्हणाले, एक असा होता आमच्या गावाला, की म्हणले तो गल्लीमध्ये आम्ही अशा गोट्या खेळत. तर त्या गल्लीच्या शेवटच्या टोकाला एक गोटी ठेवायची आणि या टोकावर पासून मारायची. तर बरोबर त्या गोटी लागली पाहिजे. तर त्याच्यात तो माहीर होता मग. तो बरोबर इकडून मारायचा तर बरोबर शेवटी ते त्या गोटीला म्हणजेच काय, की याला लक्ष असं म्हणतात. म्हणजे एकाग्रता पाहिजे. मग ही एकाग्रता एका ठिकाणी एकाग्रता तुम्हाला साध्य झाली, तर मग तुम्हाला सगळीकडे एकाग्रता साध्य होऊ शकते. नाहीतर म्हणलं चालतो इकडे, बघतो दुसरीकडे, मध्येच ठेच लागून तो पडतो. कारण त्याचं चालण्यात लक्ष नाही. म्हणजे चालताना पूर्ण लक्ष पाहिजे. अभ्यास करताना अभ्यासात पूर्ण लक्ष पाहिजे. वाचताना वाचण्यात पूर्ण लक्ष पाहिजे. आणि स्त्रिया सांगतात ना, जेवताना बोलू नका. जेवताना जेवणात लक्ष द्या. आपण काही बोलत असलो तर लगेच ते सांगतात. नाही, नाही जेवा. आधी तुम्ही जेवा. तुम्हाला हे पाहिजे का? ते पाहिजे का? आपल्याला त्याचं अडचण वाटते. आपण आपण बोलत असतो. आपण बोलण्यात रंगलेलो असतो. आणि त्यांना पाहिजे असतं, की त्या वाढण्यात रंगलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे त्या म्हणतात, की जेवणात पूर्ण लक्ष द्या. बरोबर आहे. जेवणात पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा जी गोष्ट आपण करतोय, चालतोय ना, तर चालण्यात बरोबर लक्ष दिलं पाहिजे. कुठला पाय आपण टाकला, कुठे जमीन कशी काय आहे आणि त्याचा फायदा कसा आहे बघा. समजा चालताना एक प्रयोग करून बघायला हरकत नाही. प्रयोग करून बघायचा, की चालतो ना आपण, आपलं लक्षच नसतं. नेहमीच असं काहीतरी डोक्यात वेगळा विचार असतो आणि चालत असतो. पण जर चालण्यामध्ये त्यालाच भान असं म्हणतात, भान. काय त्याला हिंदीमध्ये होश असं म्हणतात. होशपूर्वक. होश म्हणजे भान. जी आपण गोष्ट करतोय ना, त्याचं भान आपल्याला पूर्ण पाहिजे. नाहीतर आपण चालत असतो आणि दुसरं काहीतरी विचार करत असतो, काहीतरी बघत असतो. तसं नाही म्हणा. चालत असताना तुम्ही पूर्ण एकाग्रतेने चाला आणि तुमची चालण्यावर एकाग्रता असू द्या. म्हणजे काय होईल? म्हणजे असं होईल, की तुमचं जे मन आहे ना, ते इकडे-तिकडे भटकणार नाही. एकाग्रता म्हणजे काय आणि एकाग्रतेचा अभ्यास कसा करायचा, हे तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये एकाग्रता दिसली पाहिजे. चालताना चाललंच पाहिजे. बस चालण्यातच पूर्ण लक्ष पाहिजे आपल्याला आणि मग आपल्याला आनंद घेता येतो. म्हणजे काय होतं एकाग्र कसं होतं, तर चालताना आपण त्या चालण्यामध्ये आपलं लक्ष ठेवलं, तर काय होईल ते मन कुठे भटकणारच नाही. मनाचं मनाचा स्वभाव असा आहे, की ते भटकतं सगळीकडे. एक गोष्ट करा, असं अनेक विचार त्या मनात येत असतात, जात असतात. तो करत असतो काही आणि मन दुसरीकडेच जात असतं. ते मनाचं हे चांचल्य जे आहे, ते घालवायचं असेल तर छोटीशी युक्ती आहे. काय आहे? आम्हाला महाराज सांगायचे. अरे चालताना बरोबर आपण कसं चालतोय ते बघायचं आणि चालण्यात पूर्ण लक्ष द्यायचं. म्हणजे काय होईल, की मन चालण्यात गुंतेल. म्हणजे चालण्यात एकाग्र होईल. मन काही एखादं आपण गोष्ट करतोय, आपण एखादं काही काम करतोय, तर त्या कामामध्ये पूर्ण आपलं लक्ष ठेवलं, तर मन तिथे एकाग्र होईल आणि मग प्रत्येक कार्यामध्ये, संसाराच्या प्रत्येक कार्यामध्ये आपण एका वेळी एकच गोष्ट वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. दॅट इज द वे टू बी हॅपी अँड गे. तर प्रत्येक गोष्ट करत असताना त्याच्याकडे पूर्ण लक्ष देणं, हा मोठा एक अभ्यास आहे. आणि या अभ्यासाने काय होतं, की एकाग्रतेचा अभ्यास होतो. आणि म्हणून कुठलीही गोष्ट करताना एकदा ही एकाग्रता साधली, की मग ती एकाग्रता कुठलीही गोष्ट करत असताना आपोआपच आपल्याला त्या अभ्यासाने प्राप्त होते. आणि म्हणून एकाग्रता कशी करायची? तर चालताना चालायचं बस त्याच्यात लक्ष.
जेवताना जेवणात पूर्ण लक्ष पाहिजे. काय कुठली गोष्ट काम करताना कामात पूर्ण लक्ष पाहिजे. तेव्हा प्रत्येक हालचाल, चालणं, बोलणं हे सगळे व्यवहार जे आहे ते इंद्रियांनी, बाह्य इंद्रियांनी होत असतात. बाह्य इंद्रिय सवयीप्रमाणे करत असतात. पण त्या इंद्रियाबरोबर मन नसतं. पण त्या इंद्रियाबरोबर जेव्हा आपण मन जोडतो पूर्णपणे, तेव्हा ते मन एकाग्र होतं. त्या विशिष्ट कृतीमध्ये ते एकाग्र होत असतं. आम्हाला महाराजांनी पी करायला सांगितलं. मागे आम्ही बऱ्याचदा सांगितलं आहे हा किस्सा. तर पार्ल्याला आम्ही होतो कॉलेजमध्ये प्रोफेसर. तर तिथे प्राचार्य लिमये आमचे होते. डहाणूकर कॉलेज. तर आमच्या महाराजांनी सांगितलं, "तू प्राचार्यांना विचार." ते म्हणाले, "मला पी करायची." त्यावेळेला आम्ही पी करायला लागलो त्यावेळेला फक्त 5-6च लोकं होते हो. या पी आमच्या विषयात कॉमर्स मॅनेजमेंटमध्ये 5-6च लोकं होती. फारच कमी होती. त्याच्यापैकी प्रिन्सिपल लिमये. तर महाराजांनी तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. तर ते काय असतं अपॉइंटमेंट घेऊन कोणालाही अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय स्टाफ असो का कोणी असो, ते त्याच्याशी भेटायचे नाही. मग मी तिथे गेलो होतो. तिथे तो त्यांचा पिऊन बसलेला होता. म्हणले, "साहेबांशी भेटायचं?" म्हटलं, "हो." तर म्हणले, "मी मग तो गेला आत. त्यांनी सांगितलं, "आष्टीकर आलेत." मग त्यांनी एक चिठी पाठवली. त्याच्यावर लिहिलं होतं, "वेळ 3 मिनिटे." 3 मिनिटं वेळ. एवढे ते बिझी होते. मग आम्ही गेलो आत आणि ते म्हणाले, "तुम्हाला पी करायचंय." बरोबर आहे. पण म्हणाले मी त्यांना माझं बॅकग्राऊंड सांगितलं, पी करायचं असं-असं. मी अध्यात्म मार्गात आहे, भक्ती मार्गात आहे. "अरे रे!" म्हणलं, "मग तुम्ही भक्ती मार्गात आहे, मग तुम्ही पी नाही करू शकत. पी कसं करणार?" म्हणलं. जे लोकं भक्ती मार्गात आहे, अध्यात्म, ज्ञान याच्यात असतात, त्यांच्या डोक्यात सगळे तेच विचार असतात. मग ते पी विचार तुम्ही कसे आणणार आणि पी विचार कसा करणार? तर नाही म्हणले, "ते काही जमणार नाही." नाही म्हटलं, "मीच करीन सर मला." पण म्हणलं मला म्हणले, "पटवून द्या तुम्ही, की तुम्ही कसं करणार?" तर म्हटलं, "सर 3च मिनिटं आहेत. 3 मिनिटात तुम्हाला सांगायचं आहे." तर म्हटलं, "एक गोष्ट मला एकदा महाराजांनी सांगितलेली गोष्ट आठवली." ते म्हटलं, की "एक गोष्ट सांगतो त्याच्यावरून तुम्हाला कळेल." की पूर्वी स्त्रिया पाणी आणायला नदीवर जात असत. आमच्या आजीबरोबर आम्ही छिंदवाड्याला तिकडे जात असू. नदीवर आजीच्या बरोबर आणि आमच्या आजीच्या डोक्यावर 6-7 एकावर एक घागरी, एक मोठी, मग त्याच्यावर छोटी, मग त्याच्यावर छोटी 6-7 अशा शेवटी गडू असायचा. एवढं आणि सगळ्या बायका तशाच कारण नदीवरून पाणी ते पाण्याचं तिकडे दुष्काळ होता आणि त्याच्यामुळे तसं ते पाणी आणावं लागायचं. तर ते पाणी आणत असताना आम्ही बघितलं एवढं. तर महाराजांनी आम्हाला दृष्टांत सांगितलं होतं. अरे कसं लक्ष एकाग्र कसं असतं म्हणाले, चित्त एकाग्र कसं असतं. तर त्या बायका, त्या स्त्रिया म्हणाले पाणी घेऊन येतात आणि त्या एकमेकींशी बोलत असतात. हालत, डोलत, बोलत सगळं असतं, करतात. परंतु तरी त्यांच्या त्या भांड्यामधलं पाणी हे हालत नाही, खाली पडत नाही. ह्यात काय सिक्रेट काय आहे म्हणजे रहस्य काय आहे? तर त्यांचं लक्ष जे आहे, त्यांचं मन या बोलण्या चालण्यात नसतं. त्यांचं मन ते शेवटचा जो गडू असतो ठेवलेला, त्या गडूवर बरोबर त्यांचं लक्ष असतं सारखं. आणि त्या मान वळवत असतात, बोलत असतात, हे करत असतात, चालत असतात. पण एकाग्रता तिथे असते. तर मी आणि त्याच्यामुळे ते भांडं कधी त्याच्यातलं पाणी एक थेंब सुद्धा पाणी बाहेर पडत नाही. तर म्हणलं असं असतं, की अध्यात्म मार्गात, भक्ती मार्गात एकाग्रता ही खूप असते. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी करत असतानाही ती एकाग्रता असते. आणि कुठल्याही गोष्टीत आपण ते मन एकाग्रतेची एवढी सवय होते, की कुठल्याही गोष्टीत मन घातल्यानंतर ते तिथे एकाग्र होतं आणि पटकन ते अभ्यास होऊन जातो. तसं म्हटलं मी पी अभ्यास तसा करीन आणि तसाच माझा पी अभ्यास झाला. काय आणि आमच्या पी-एच-डीच्या थिसिसवर मला एक प्रशंसापत्र मिळालं. 3 पानी प्रशंसापत्र. असं नुसतं काहीतरी पी केल्याचं नाहीये. आमचा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्या पी थिसिस डिपार्टमेंटमध्ये मी गेलो होतो. तर तिथे आमचा स्टुडंटच आम्हाला भेटला आधीचा. तो तिथे सर्व्हिसला होता. अरे म्हटलं, "तू इकडेच आहे?" "हो" म्हणाले.
"सर तुमचं काय काम आहे?" म्हटलं, "माझं असं थिसीस मला द्यायचं आहे." तर म्हटलं, "द्या ना," म्हणले, "माझ्याकडेच काम आहे. मी ते करतो," म्हणाले. आणि म्हणलं, "अरे सगळे इथे थिसीस पडले एवढे असे कसं काय पडले?" काय सांगायचं म्हणलं, "सर हे कोणी येत नाही नुसते इथे थिसीस आणून टाकतात आणि मग कोणी याच्याकडे बघत नाही म्हणाले, तेही येत नाही. कोणी त्याचा काही करत नाही पाठपुरावा त्याच्यामुळे असंच पडलंय आणि म्हणून खूप दिवस लागतात म्हणले. मी तुमचं काम व्यवस्थित करून देईन म्हटलं. काय तुमचा थिसीस बरोबर हे करून तिथपर्यंत पोहोचवून देईल म्हणले व्यवस्थित. मग त्याने तसं केलं आणि आमचे एक्स्टर्नल एक्झामिनर जे होते, ते त्या थिसीसवर एवढे खुश झाले कारण कारण आम्ही आता कंपल्सरी झालं पी पूर्वी आम्ही जे पी केलं होतं ते आनंदासाठी केलं होतं. आणि महाराजांनी सांगितलं पी करा म्हणून आम्ही केलं. तर त्याचा खूप अभ्यास 4.5 वर्ष आमची पी 4.5 वर्ष. त्यावेळेला मुंबई युनिव्हर्सिटीत 2 वर्षाचं नव्हतंच. 2 नाही 3 नाही 4.5 वर्षाच्या आधी ते सबमिटच करू द्यायचे. त्यामुळे एवढा सखोल अभ्यास झाला. त्याच्यावर आम्हाला 3 पानी अ, प्रशंसापत्र मिळालं होतं. ते ते त्यानेच मला दाखवलं. "सर तुमच्या ह्याच्यावर प्रशंसापत्र आलंय बघा." तेव्हा हे सगळं कशामुळे होतं ना, तर मी त्या प्रिन्सिपल निमाईला सांगितलं आणि मग ते खुश झाले. म्हटले, "बरोबर. तुम्ही माझं समाधान केलं." म्हणले. आता तुम्हाला पी करायला हरकत नाही." तेव्हा आम्ही हे जे उदाहरण सांगितलं, तशी आम्हाला एक कविता होती बघा. पूर्वीच्या काळी असंच पाणी पाणी भरायला जायचं लोक स्त्रिया. ते सरोजिनी नायडूची कविता होती इंग्लिशमध्ये. "फुल आर माय पिचर्स अँड फार टू कॅरी. लोन इज द वे अँड लाँग. व्हाय ओ व्हाय वॉज आय टेम्प्टेड टू टॅरी, lured बाय द बोट्समन सॉन्ग." म्हणजे फुल आर माय पिचर्स, पिचर्स म्हणजे माझे घागरी जे आहेत, माझ्या डोक्यावर ठेवले एकावर एक, त्या पूर्ण पाण्याने भरलेल्या आहे आणि मला घेऊन जायचंय आणि लोन इज द वे अँड लाँग आणि रस्ता खूप दूरचा आहे आणि एकाकी रस्ता आहे आणि मी म्हणले, "इकडे मागे रेंगाळत राहिली का? व्हाय ओ व्हाय आय टेम्प्टेड टू टॅरी." रेंगाळणे, टॅरी म्हणजे रेंगाळणे. "ल्युअर्ड बाय द बोटमन सॉन्ग." तो नाविक जो होता त्याचं जे तो गाणं म्हणत होता आणि त्याच्यामुळे मी तिथे थांबून राहिले म्हणाले. तेव्हा असं सरोजिनी नायडूंचं मी त्यांना हे कविता सांगितली. तेव्हा त्यांना तो खूप आनंद झाला. तेव्हा ते म्हणले, "मला पटलं." म्हणाले, "तुम्ही जे काय म्हणता तुम्ही पी करू शकता." 3 मिनिटात म्हटलं, "3 मिनिटात सांगितलं की नाही?" "हो," म्हणले, "बरोबर आहे." तेव्हा लक्षमुद्राचा हा आता हे 2 प्रकार आपण बघितले. आता तिसरा प्रकार ही भक्तीची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे लक्षमुद्रा. मुद्रा ती पाचवी ठेवूनी अलक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. अशी 5वी ही लक्षमुद्रा कशी आहे याचं वर्णन आपण करतोय आणि अशी केली असताना तो आत्मा प्रत्यक्ष दिसतो असं म्हणतात. प्रत्यक्ष दिसतो म्हणजे त्याचा अनुभव येतो. आत्मा बघण्याची गोष्ट नाही. तर आत्म्याचा अनुभव घेणं म्हणजे बघणं. तेव्हा ही सर्वश्रेष्ठ भक्तीची अवस्था आहे. तर यात काय म्हणले देवाला आपण किंवा सद्गुरूला आपल्या हृदयात स्थानापन्न करतो. तसंच म्हणले सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, चित्त या सर्व याला लिंगदेह म्हणतात किंवा सूक्ष्म देह म्हणतात. तेव्हा या मन, बुद्धी, चित्त हा जो देह आहे हा जड देह आहे. याच्या आत पण एक देह आहे, ज्याला लिंग देह किंवा सूक्ष्म देह असं म्हणतात. त्याच्या आत पण एक देह आहे, ज्याचा कारण देह म्हणतात. त्याच्या आत पण एक देह आहे, त्याला महाकारण देह म्हणतात. असं असे देह आहे म्हणजे. तेव्हा हा जो सूक्ष्म देह आहे, मन, बुद्धी, चित्त यांच्याद्वारे होणारे जे व्यापार आहे, ते व्यापार मन मनन करत असतात. बुद्धी निर्णय घेत असते. चित्त चिंतन करत असतं. तर ह्या सर्व मन, बुद्धी, चित्त, जाणीव यांनी सर्व सद्गुरूंच्या प्रेमाचाच विचार जो करतो. कालही आमच्याकडे भक्त मंडळी आली होती. आपलं भोसले आले होते. त्याच्यानंतर संग्राम आला होता. संग्राम मिटके. त्याच्यानंतर विवेक आला होता, विवेक सावंत. आणि ते आले 5:00-5:30 ला आणि गेले 10:30 11 वाजता गेले. एवढा वेळ ते बसले होते. आणि ते म्हणाले, "आम्हाला कळलं नाही एवढे 11 वाजले. एवढे 5-5:30 तास झाले." म्हटलं, "इथे परमात्मा हा
याच्या पलीकडे आहे. ही लक्ष मुद्रा आहे. तुम्ही लक्ष लावून ऐकत होता, मी लक्ष लावून बोलत होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेळ कसा गेला ते कळलंच नाही. काळाच्या पलीकडे कालातीत अवस्था येते. सद्गुरू जेव्हा सांगत असतात तेव्हा काळाचं भान राहत नाही. कालातीत अवस्था आहे. आणि असं वाटतं की 4-5 तास हे एका तासासारखेच निघून गेले असं वाटतं. तेव्हा हे कशामुळे? तितके लक्ष. तेव्हा सद्गुरूंच्या ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान ह्यात तो आपलं लक्ष जेव्हा स्थिर करतो, चित्तात प्रेमाने त्याचं चिंतन करतो. तसंच हा जड देह आहे याच्या इंद्रियांनी सुद्धा हा सूक्ष्म देह झाला. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तसं जड देह आहे याच्या ज्या इंद्रिया आहे, त्या इंद्रियांनी सुद्धा कानाने सद्गुरूंचं ज्ञान श्रवण करतो, डोळ्यांनी सद्गुरूंचं रूप पाहतो, वाणीने सद्गुरूंचे गुणवर्णन करतो, हाताने सद्गुरूंची सेवा करतो, पायाने सद्गुरूंसाठी काही कार्य असेल तिथे जातो. अशी सद्गुरूंच्या कार्याची सेवा तो करतो. असे करता तो त्याला ध्यास निर्माण होतो. असं केल्यामुळे काय होतं? जड देह म्हणजे इंद्रिय आणि सूक्ष्म देहाचं जे इंद्रिय आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व एकाग्र होतात. सर्वांचं लक्ष एकच असतं सद्गुरूंचं कार्य आणि त्याच्यामुळे तो सर्व हे जे अनुभव आहे, नाकातून श्वास घेतो, कानाने डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकतो आणि सद्गुरूच हे जे हे जे आहे म्हणले हे जे तो या क्रिया करतो. असं करता त्याला सद्गुरूंचा एवढा ध्यास लागतो, की त्याला असा अनुभव येतो, की हे मी करत नाही, सद्गुरूच माझ्याकडनं करून घेतायत. आधी तो आधी तो ऐकून म्हणतो, की "सद्गुरू तुम्हीच करून घेता, सद्गुरू तुम्हीच करून घेता." पण असा त्याचा भाव होता, त्याला खरंच असा अनुभव येतो, की आपल्या आपल्या शरीराचे सर्व व्यवहार हे सद्गुरूच करतायत. काय जसं एखाद्याच्या देहामध्ये भूत शिरलं, ते भूतच बोलतं. तो बोलत नाही. त्याच्या मुखातून ते भूत भूत बोलतं. तो काय वेडेवाकडे चाळे करतो, ते भूतच त्याच्याकडनं करून घेतो म्हणा. देहाची सगळी हालचाल ते भूतच करतो. तसं म्हणाले भगवंत एकदा "सोईरा म्हणे श्री सद्गुरुनाथा हृदयीरा हिला घुसून." सद्गुरू त्याच्या हृदयात घुसून राहतात आणि त्या देहाचे सर्व व्यवहार करतात आणि मी निमित्त मात्र आहे असं त्याला अनुभव येतो. निमित्त मात्रम भव सव्यसाची. मग त्याचा काय उपयोग होतो? ही लक्षमुद्रा. चौथा प्रकार. याच्यामुळे काय होतं? तर त्याचा अहंकार त्याला काही अहंकारच राहत नाही. तो म्हणतो मी काही केलंच नाही. सर्व तर सद्गुरूंनी सगळं आयतं करून दिले म्हणाले. सगळं आयतं दिलेलं. मी काय केलं? आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले? चराचर ब्रह्मांड हे तुची निर्मियेले. असं आम्ही काव्य केलं होतं. महाराजांना एवढं आवडलं. आणि आम्ही काहीच नाही केलं म्हटलं. जन्म तूची दिला बापा मायेच्या या पोटी. या मायेमध्ये तूच जन्म दिला. तुची रक्षियेले देवा धावूनी संकटी. काय हे सगळं म्हणलं. अन्न पाणी देऊनिया, अन्न पाणी देऊनिया तुची तुची पोशिले. आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले? आम्ही काय केलं? असं त्या भक्ताचा भाव होऊन राहतो. तेव्हा त्याला लक्षमुद्रा साध्य झाली. तेव्हा त्याचा ठिकाणी अहंकारही राहत नाही, की मी काहीतरी केलं. नाहीतर लोक म्हणतात, मी हे केलं, मी हे घर बांधलं, मी असं बंगला बांधला, माझे 4 बंगले आहेत आणि 10 फ्लॅट आहे आणि माझ्या 4 गाड्या आहेत. हे सगळं मी वैभव निर्माण केलं. किंवा एखादा म्हणतो, जो यशस्वी नाही झाला, तो काय म्हणतो, "अरे रे! माझ्याकडून काहीच घडलं नाही. मी काहीच करू शकत नाही. मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही." तो बिचारा डिप्रेशनमध्ये जातो. तो म्हणतो, "मला काहीच करता येत नाही." हे दोन्ही प्रकार म्हणजे अहंकारच आहे ना. एक एक अहंकार हे एक अहंकार प्रकारचा, प्रतीचा आणि दुसरा प्रतीचा. पण दोन्ही अहंकारच आहे. तेव्हा मी काही करू शकलो नाही, काही करत नाही, हा प्रतीचा अहंकार आहे. आणि मी अमुक केलं, तमुक केलं, हा प्रतीचा अहंकार आहे. पण दोन्ही अहंकारच आहे. दोन्ही यांनी नुकसानच होतं. तेव्हा
जेव्हा आपण असा भाव होता होता, की सद्गुरू माझ्याकडनं जे काही मी काही करतो कर्म, ती सर्व कर्म सद्गुरूच करून घेतात, मी काहीच करत नाही. असा जेव्हा त्याचा भाव होतो, तेव्हा त्याला त्या कर्माचं बंधनच लागत नाही. तो त्याचा असा भावच असत नाही, की मी काय केलं. ते सद्गुरूंनी सगळं माझ्याकडून करून घेतलं आणि म्हणून त्याला त्या कर्माचं बंधनच लागत नाही. आणि त्याला त्याचा अहंकार विलीन होतो. कर्म झालं, की त्याचा अहंकार विलीन झाला आणि ज्याचा अहंकार विलीन होत नाही, त्याला काय म्हणतात विलन, विलन म्हणतात. तो विलन होतो. अहंकार विलीन झाला, तो भक्त आणि अहंकार ज्याचा विलीन झाला नाही, तो विलन होतो. म्हणजे तो वैरी होतो. तो सर्वांना त्रास देतो. परंतु सद्गुरूच आपल्या हृदयात बसून सर्व इंद्रियांचे व्यवहार करीत आहेत. अशा अवस्थेने जो अशी अवस्था झाली असता श्रीहरी प्रसन्न होतो. तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे असं त्यांनी सांगितलं. तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. तो श्रीहरी प्रसन्न होतो आणि भक्ताला आत्मज्ञान देतो आणि तो भक्त श्रीहरीशी एकरूप होतो. या अनुभवाचं आम्ही मागे एक काव्य केलं होतं, की कसा त्या राधेच्या ठिकाणी राधेचं रूप घेऊन राधेच्या ठिकाणी कृष्ण कसा ती राधा त्या कृष्ण रूपात कशी तन्मय झाली आणि राधेच्या ठिकाणी कृष्ण कसा तिने अनुभव घेतला. हे कृष्णच सर्व करतो आपल्याकडून करून घेतो. हे गीत आम्ही केलं होतं. फार सुंदर गीत आहे. विरघळले मी तुझ्यात राधा म्हणते, विरघळले मी तुझ्यात तू भरला मम रूपात. आता आमचे काव्य झालं. काव्य कसं झालं? लक्षमुद्रा. म्हणजे एकाग्रता, एवढी एकाग्रता आम्हाला महाराजांनी सांगितलं, की तू काव्य कर. या आता गोकुळाष्टमी आहे. गोकुळाष्टमीला तुझं काव्य झालं पाहिजे. आम्ही महाराजांनी सांगितलं, की लगेच त्याचा ध्यास घेऊन लक्षमुद्रा सद्गुरूंनी सांगितलं मी ते करायचं. आणि अशी एकाग्रता व्हायची आणि त्याच्यातून ते काव्य येतं. विरघळले मी तुझ्यात तू भरला मम रूपात राधे कृष्ण कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे ऐक्य रूप मिलनात ऐक्य रूप मिलनात राधा आणि कृष्ण कसे एकरूप झाले ऐक्य रूप मिलनात विरघळले मी तुझ्यात राधा काय म्हणते कृष्णा मी तुझ्यात विरघळले तो सद्गुरूंच्यात विरघळून जातो त्याचा अहंकार विरघळतो आणि मग सद्गुरू मग कृष्ण त्या राधेच्या देहामध्ये तो तिथे शिरतो मनामध्ये बुद्धीमध्ये चित्तामध्ये सर्व शरीरामध्ये इंद्रियामध्ये असं तिला अनुभव येतो आणि सर्व कर्म तोच करतो असं तिला अनुभव येतो. माझ्या या श्वासातून ती श्वासोश्वास घेते ती काय म्हणते श्वासोश्वास मी घेत नाही माझ्या या श्वासातून तूच तूच ऐकतोस वचन माझ्या या माझ्या या माझ्या या श्रवणातून तूच ऐकतोच वचन माझ्या या माझ्या या नयनातून घेतोसी तू दर्शन म्हणजे माझ्या या श्रवणामधून माझ्या या कानामधून तूच वचन ऐकतोस माझ्या या नयनातून माझ्या डोळ्यातून घेतोसी तू दर्शन तू दर्शन घे या सृष्टीकडे तूच बघतो माझ्या दृष्टीने तूच बघतो दृष्टी माझी आहे पण बघतो तू रसनेने विविध स्वाद रस चाखीसी तू मुखात आणि जिभेने तूच सर्व रस चाकतो रसनेने विविध स्वादु रस चाखीसी तू मुखात राधे कृष्ण कृष्ण राधे ऐक्य रूप मिलनात माझ्या या प्राणातून श्वास तुझा मंद पवन माझ्या या प्राणातून श्वास तुझा मंद पवन माझा प्राण आहे पण श्वास तुझा चालू आहे तू घेतोस
माझ्या या गात्रातून स्पर्श तुझा रोमांचून, माझ्या या गात्रातून स्पर्श तुझा रोमांचून. गात्र माझं आहे आणि त्याच्यामधून तुझा स्पर्श स्पर्श तुझा आहे, रोमांचून. वाणीतून रसमय या गातोसी मधुर गीत. आता हे आमचं मधुर गीत कसं कसं बाहेर पडलं, की सद्गुरूच हे सर्व करून घेतायत. या भावाने ते गीत झालं. वाणीतून रसमय या गातोसी मधुर गीत. राधे कृष्ण कृष्ण राधे ऐक्य रूप मिलनाच. माझे करद्वय धरून कार्य घेशी तू करून. माझे करद्वय धरून कार्य घेशी तू करवून. माझ्या या पायातून, माझ्या या पायातून चालसी तू गतिमान. पाय माझे आहेत पण गती पायाला गती मात्र देणार तू आहे. माझ्या या पायातून चालसी तू गतिमान. माझ्या या तनुस धरून मुक्त सहज तू विहरत. माझ्या या देहाला तूच धर आणि तूच विहार करतोस. माझ्या या तनुस धरून मुक्त सहज तू विहरत. राधे कृष्ण कृष्ण राधे ऐक्य रूप मिलनात. माझ्या रोम रोमातून तव प्रेमची ये भरून. श्वासाश्वासामधून अस्तित्व चित्तव स्फुरून. प्रेम मूळ तुझसी भक्ती फळ ही. प्रेम मूळ तुची तुझसी भक्ती फळ ही समर्पित. राधे कृष्ण कृष्ण राधे ऐक्य रूप मिलनात. तूची बिंब तूची बिंब रूपवान मी प्रतिबिंबा समान. सद्गुरु हे बिंब असतात आणि शिष्य प्रतिबिंब असतो. तूची बिंब रूपवान मी प्रतिबिंबा समान. करिसी तू करिसी मम गुण वर्णन. करिसी मम गुण वर्णन ते तुझेच गुण गायन. मग अशी याचा फोन आला होता आपल्या विवेकचा. त्यांनी मला चांगली बातमी दिली. त्याचा भाऊ भेटायला आला होता आपल्या त्या दत्त मंदिरामध्ये. कार्यक्रम झाला तेव्हा त्याचे भाऊ, त्याचा वडील, तो तेव्हा सीएच अभ्यास करत होता आणि मला म्हणाल तुम्ही आशीर्वाद द्या, तुमच्या आशीर्वादाने मी सीए झालो पाहिजे. मी त्याला आशीर्वाद दिला तू निश्चितपणे सीए होशील. आणि आज त्याचा फोन आला की सद्गुरू म्हणाले तुम्ही त्याला आशीर्वाद दिला होता, तो सीए झाला म्हणाले माझा भाऊ. अरे वा, छान. तर मी असं ठरवलं की आपल्या या संप्रदायातर्फे त्याचा सत्कार करायचा सीए झाला काय, त्याचा सत्कार करायचा. पण सत्कार करायच्या आधी आम्ही त्याला अं, आपल्या संप्रदायात घेणार आहोत काय. त्याला त्याला आम्ही तेव्हा सांगितलं होतं आता तू परीक्षा वगैरे दे, आता आम्ही काही तुला म्हणत नाही, पण तुझी परीक्षा वगैरे झाली ना की मग तुला आम्ही म्हटलं दीक्षा देऊ. आणि खरोखर असा आनंदाचा हे वार्ता कळली आणि तो सी झाला म्हणजे काही काही लहान गोष्ट नाही, म्हटलं केवढी तरी मोठी गोष्ट आहे. तेव्हा त्याचा आपण सत्कार करू, तर सर्वजण त्याचा याला टाळ्या वाजवा आपण सगळे आणि त्याचा आनंद आपण व्यक्त करू. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तेव्हा मला एकदम आठवण झाली आता. तूची बिंब रूपवान मी प्रतिबिंबा समान. करिसी मम गुण वर्णन. आता वर्णन केलं त्याच्या गुणाचं आपण. करिसी मम गुण वर्णन
ते तुझेच गुण गायन. आता त्याच्या गुणाचं आम्ही वर्णन केलं. पण हे परमेश्वराचं गुणगायन झालं की. कारण परमेश्वर आणि भक्त, सद्गुरू आणि भक्त हे वेगळे नाही म्हणजे 2 मिळून ते कार्य होतं. ते तुझेच गुण गायन, कृती माझी भाव तुझा. मेहनत त्यांनी केली, पण भाव आमचा होता की अरे हा झाला पाहिजे सी. कृती माझी भाव तुझा, प्रगटे मम जीवनात. त्याच्या जीवनात प्रगट झालं. प्रगटे मम जीवनात, राधे कृष्ण कृष्ण राधे, ऐक्य रूप मिलनात. शब्द तुझे आशय घन, सजले मम गीतातून. शब्द तुझे आशय घन, सजले मम गीतातून. शब्द हे सद्गुरूंचे आहेत, ज्ञान हे सद्गुरूंचंच आहे. पण आपल्या गीतातून ते सजून धजून असं आलं. नाद तुझ्या मुरलीतून. राधा काय म्हणते? नाद तुझ्या मुरलीतून आला. नाद तुझ्या मुरलीतून, स्फुरतो मम भाव धरून. पण माझा भाव धरून तुझ्या मुरलीतून नाद स्फुरतो, पण भाव मात्र त्याच्यातून माझा आहे. माझा भाव प्रगट होतो. नाद तुझ्या मुरलीतून स्फुरतो मम भाव धरून. द्वैत द्वैत माझे ऐक्य तुझे, राहील नित हृदी खेळत. द्वैत माझे ऐक्य तुझे, राहील नित हृदी खेळत. राधे कृष्ण कृष्ण राधे, ऐक्य रूप मिलनात. निज धामानंदा धाम, परमानंद रूप नाम. तोची एक सगुण श्याम, तोची एक सगुण श्याम. करीतो अंतर निष्काम. तोची एक सगुण श्याम, करीतो अंतर निष्काम. द्वैत माझे ऐक्य तुझे, द्वैत माझे ऐक्य तुझे, राहील नित हृदी खेळत. द्वैत माझे ऐक्य तुझे, राहील नित हृदी खेळत. राधे कृष्ण कृष्ण राधे, राधे कृष्ण कृष्ण राधे, ऐक्य रूप मिलनात. निज धामानंदा धाम, परमानंद रूप नाम. तोची एक सगुण श्याम, करीतो अंतर निष्काम. तूच मीनी मीच तूही, तूच मीनी मीच तूही, ऐक्य अनुभवासी देत. तूच मी आणि मीच तू आहे. तूच मीनी मीच तूही, ऐक्य अनुभवासी देत. राधे कृष्ण कृष्ण राधे, ऐक्य रूप मिलना. तेव्हा असं तो भरला, व्यापके भारले, व्यापके भारले तैसा हरी. आधी आपल्या हृदयात भरतो, आपल्या जीवनात भरतो, आपल्या देहात भरतो. सद्गुरू आपल्या देहात भरतात, आपल्या मनात भरतात, आपल्या जीवनात भरतात. जीवन व्यापून टाकतात आणि मग सर्व जग व्यापून टाकतात. मग जिकडे बघू तिकडे, आम्हाला आता जिकडे बघू तिकडे सद्गुरू दिसतात आमचे. काय तेव्हा एकनाथ महाराज सांगतात, कानी जे पेरिले डोळाते उगवले. कानी जे पेरिले डोळाते उगवले. व्यापके भारले तोची हरी. सद्गुरूंनी काय केलं? कानामध्ये पेरलं, कानामध्ये मंत्र सांगितला, कानामध्ये गुह्य ज्ञान सांगितलं आणि ते कसं उगवलं? दीर्घ काळानंतर ते डोळ्यातून उगवलं ते झाड. डोळ्यातून उगवलं म्हणा. आणि व्यापके भारले तोची हरी.
आणि तो व्यापक झाला. ते सद्गुरू एवढे व्यापक झाले, की आपला आधी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं व्यापलं. त्यांनी आपलं सूक्ष्म देह व्यापला. मग आपला जड देह व्यापला. इंद्रिय, कान, नाक, हात, पाय, जिव्हा, स्पर्श सगळं व्यापलं. आणि त्याच्यानंतर तो भरला आपल्या हृदयात, आपल्या शरीरात, देहात, इंद्रियात आणि तोच सर्व काही करायला लागला. असं करता करता तो दृष्टीपर्यंत आला आणि दृष्टीमध्ये तो बसला आणि तो व्यापक असल्यामुळे ती दृष्टी व्यापक झाली आणि सर्व व्यापक परमात्मा दिसायला लागला. व्यापक हे भारले तोची हरी. सगळी सृष्टी त्यांनी व्यापून टाकली. तेव्हा कानी जे पेरिले डोळाते उगवले व्यापके भारले तोची हरी. तेव्हा या सृष्टीचं सर्व ज्ञान, सर्व आध्यात्मिक ज्ञान साहरली सगळ्यांना आध्यात्मिक ज्ञान असतं. पौराणिक ज्ञान असतं. सर्व काही कथा सगळ्याचं ज्ञान असतं. पण या ज्ञानाचा काही उपयोग नाही. दुसऱ्याला सांगून त्याला प्रभावित करणं एवढं त्याचा उपयोग होतो. काय लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं असतं. पण सद्गुरू शिष्य परंपरेत असं मात्र होतं. सद्गुरू शिष्याला तयार करतात. तेव्हा या सृष्टीचं ज्ञान त्याला खूप असेल, आध्यात्मिक ज्ञान खूप असेल, पौराणिक कथाही त्याला खूप माहिती असेल. काही-काही वेळेला तर सद्गुरूला एका वेळा माहिती नसते, आम्हाला माहिती नसते, त्याला ती कथा माहिती नसते. तो सांगणार सद्गुरू असं आहे. बरं असं काय? बरं, बरं. बरं झालं. तेव्हा हे सर्व तो ग्रंथ वाचून प्रयत्न करून प्राप्त करून घेता येईल त्याला. पण ते फक्त शब्दाचं ज्ञान होईल बाबा. ते अनुभवाचं ज्ञान आहे आणि अनुभवाचं ज्ञान हेच याला ज्ञान म्हणतात. शब्दाच्या ज्ञानाला ज्ञान म्हणत नाही. आमच्या महाराजांनी अभंग लिहिला होता. परीही असे सारी शब्दांचीही माव, शब्दातीचा अनुभव मौन तेथे. हे सगळे शब्दाची माया आहे म्हणले. हे सगळं तुला माहिती आहे ना? तुझं कौतुक आहे. तुला सगळं माहिती आहे. तुला सगळं तू वाचतो, तू अनेकांशी बोलतो आणि तुला YouTube वरून बऱ्याच गोष्टी कळतात. हे आम्हाला कळतं. तुझं ज्ञान तू कुठून घेतलंय हे आम्हाला कळतं. आणि त्याची खोली आम्हाला कळते. अरे याने YouTubeवरून घेतलं. पण ते काही बरचसं चुकीचंही ज्ञान त्याच्या ठिकाणी असतं. आणि बहुतेक बरचसं चुकीचंच असतं. सत्य ज्ञान फार कमी असतं. आणि तो तेच घेऊन बसतो, की ते ऐकलेलं तेच. मग सद्गुरूने त्याला सांगितलं, मग थोडासा तो असा विचार करतो. सद्गुरू तुम्ही म्हणता, त्याला मला असं म्हणायचं, की सद्गुरू तुम्ही म्हणता, पण ते तर असं-असं नाही का? अरे नाही, ते सगळं खोटं आहे. त्यांनी काहीतरी सांगितलं तुला बनवा-बनवी करून तू त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय तसं नाही. खरं ज्ञान हे सद्गुरूंच्या ठिकाणीच आहे. आणि ही सगळी शब्दांची माया आहे. पण शब्दातीत अनुभव, अनुभव शब्दातीत आहे म्हणे आणि तिथे मौन आहे आणि त्या मौनातून परत शब्द येतात ना. म्हणून आम्ही काल असं म्हणत होतो, एक सिद्धी आहे. त्याला आम्ही सांगितलं, आम्ही तुम्हाला सांगतो, कोणाला सांगू नका. ही एक सिद्धी आहे. या सिद्धीचं नाव अमुक-अमुक आहे. आम्ही त्यांना सांगितलं. भोसले वगैरे बसले होते. म्हणजे या सिद्धीचं नाव हे आहे का? हां, हे सिद्धी आहे. आता आमच्या महाराजांनी सांगितलं, आम्ही सहज बोलून घेतलो म्हणून बोलून गेलो. नाहीतर म्हटलं आम्ही कोणाला सांगत नाही. पण ठीक आहे, तुम्ही ऐकलं ठीक. तेव्हा अशी जी स्थिती आहे म्हणजे ती मात्र सद्गुरूला शरण जाऊन आत्मज्ञान, बाकीचं ब्रह्मज्ञान असतं. बाकीचं शास्त्रीय ज्ञान असतं. पुराणातलं ज्ञान असतं, ग्रंथाचं ज्ञान. पण आत्मज्ञान हे महत्वाचं. आत्मज्ञान सद्गुरूशिवाय नाही होणार. आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय, सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आत्मज्ञान नाही. आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती नाही. म्हणून सद्गुरू मुखातून कानाने आपण जो बोध श्रवण केला, कानाने बोध श्रवण केला, पण तो शेवटी डोळ्यातून प्रगट होतो. तो आधी हृदयात जातो. कानातून तो हृदयात जातो आणि हृदयातून मग तो डोळ्यात येतो आणि मग ती दृष्टी अशी होते, की त्याला सगळीकडे तो सद्गुरूच दिसायला लागतो. त्याला दुसरं काही दिसतच नाही. भूजल तेज समीरख शिरचर व्यापुनी जो हरी दशांगुले उरला. असं कीर्तनकार सांग. भूजल तेज समीरख, भूमी, जल, तेज, वायू, आकाश, ख म्हणजे आकाश, स्थिरचर
व्यापून तो तो श्रीहरी दशांगुले उरला, 10 अंगुळी उरला. 10 अंगुळी कुठे उरला होतो? तो 10 अंघोळी जो उरला म्हणतो, फक्त 10 अंघोळी उरला. आम्हाला पूर्वी आश्चर्य वाटतं, की 10 अंघोळीच कसा उरला? तो सर्व व्यापून तो हरी केवढा तरी उरलेला आहे. आणि ते म्हणतात 10 अंघोळी उरला. तेव्हा आमच्या महाराजांनी एकदा सांगितलं, म्हणाले, "अरे, व्यष्टी आणि समष्टी असं असतं. व्यष्टी म्हणजे देह. देहामध्ये जो हरी देहाला व्यापून, ह्या संपूर्ण देहाला व्यापून तो 10 अंघोळ उरलेला आहे. आणि समष्टी सर्व सर्व म्हणाले व्यापून त्यांनी व्यापून टाकलं सर्व सर्व जगत त्यांनी व्यापून. खरं ही बोलण्याची भाषा आहे म्हणा. तो काही व्यापत-गिपत तो काही करत नाही म्हणजे. त्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जगत येऊन राहतं. खरं सांगायचं म्हणजे त्याच्या ठिकाणी जगत येऊन राहतं. आपण म्हणतो ना, सगळे पाहुण्यांनी सगळं व्यापलं आमचं घर. आता पाहुणे थोडी व्यापू शकतात घर. काय पाहुण्यांनी घर व्यापलं. तसं म्हणाले आधी घर होतं आणि मग ते पाहुणे त्याच्यात आले. तसं आधी परमात्मा आहे आणि त्याच्यात हे सगळं सृष्टी निर्माण झाली. काय परमात्मा सृष्टीत शिरला नाहीये. तो शिरल्यासारखा वाटतो. कारण परमात्म्यामध्ये सृष्टी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तो परमात्मा आत बाहेर दोन्हीकडे आहे. म्हणून तो व्यापल्यासारखा वाटतो. वास्तविक तो तसा नाहीये म्हणजे. तोच आहे. त्याच्यात सर्व सृष्टी उत्पन्न होते, राहते आणि विलय विलय होतो. तो जसा तसाच राहतो. तेव्हा त्यांनी काय व्यापलं नाही. तेव्हा कीर्तनकार जे सांगतात, भूजल तेज समीरक चिरचिर व्यापुनी जो हरी दशा अंगुले उरला. 10 अंघोळी उरला हे जे सांगतात, महाराज म्हणते, "अरे 10 अंघोळी म्हणजे योगी लोक असा अनुभव घेतात, की तो आपल्या देहात व्यापलेला आहे." योगी म्हणजे सगळे. ज्ञानयोगी असो, भक्तियोगी असो, योगी असो, कर्मयोगी असो, सगळेच परमेश्वराशी एकरूप झाल्यावर असा अनुभव घेतात, की तो माझ्या हृदयातच, माझ्या पूर्ण अंगात भरलेला आहे. आता आपण बघितलं, तो जो अनुभव आहे, राधेने तो अनुभव घेतला, आम्ही तो अनुभव घेतला. तर तो सर्व देहामध्ये आपल्या भरून आहे असंच. आणि पण तो उरला कसा दशांगुळे. काय श्वासाच्या रूपाने श्वास हा मनुष्याचा 10 अंघोळी बाहेर जातो. 10 असं जर लावून बघितलं आपला हात असं लावून बघितलं तर 10 अंघोळी श्वास तिथे थांबतो आणि तो तिथे विलीन होतो. त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणून दशांगोळे उरला असं सांगितलं. तेव्हा हा श्रीहरीच अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे. या भावनेने बुद्धी भारून गेली पाहिजे, बुद्धी भारली पाहिजे. की श्रीहरीच अंतर्बाह्य आहे. माझे सद्गुरू सर्वकडे आहे. काय? त्यामध्ये अवधूत निराकारी. जिथे आकार आहे तिथेही तो भरलेला आहे. आणि जिथे निराकार, जिथे काही आकार नाही तिथेही तो आहे. आणि ह्या अशी भावना, असा भाव झाला पाहिजे भक्ताचा, की माझे सद्गुरू सर्व ठिकाणी भरून राहिले. काय? व्यापक हे भारले तोची हरी. तेव्हाच त्या हरीचा अनुभव येईल म्हणजे नाहीतर नाही. आणि हरी म्हणजे काय? तर हरी म्हणजे परमेश्वराचे अवतार, रामकृष्णाचे अवतार. आणि हरी म्हणजे सद्गुरू. आताही ज्या कलियुगामध्ये भगवंताचे अवतार नसतात. भगवान म्हणाले, "मी कलियुगात अवतार घेत नाही." पण अवतार मी घेतो. अवतार घेतो तर सद्गुरू रूपाने अवतार घेतो. माझे सद्गुरू रूपांचे अवतार सर्वच युगात आहेत. पण कलियुगात म्हणाले माझे सद्गुरू रूपाने अवतार होतात. मला वेगळा अवतार घेण्याची गरज नाही. सद्गुरू रूपाने भक्तांचं कल्याण होतं. आणि म्हणून म्हणतात, की हरी म्हणजे काय? हरी म्हणजे अवतार, हरी म्हणजे सद्गुरू. हे मायेमध्ये अवचार चरित्राचा, प्रेम भक्तीचा, ज्ञानाचा खेळ खेळत आहेत. त्यांचं अवतार चरित्र प्रगट होतंय. त्यांच्याबरोबर भक्तांचे अवतार चरित्र प्रगट होतंय. प्रेम भक्ती ज्ञानाचा खेळ त्यांचा चाललेला. आमच्या महाराजांनी अभंग लिहिला, हरी मायेमध्ये माया हरी मध्ये एक कशी ते सांग. हरी मायेमध्ये आहे, माया हरीमध्ये आहे. ती एक कशी आहे ते सांग. जीव मायेमध्ये माया जीवामध्ये निराळी कशी ते सांग. जीव मायेमध्ये आहे आणि माया जीवामध्ये आहे. जीवाच्या मध्ये माया आहे आणि जीवाच्या आत बाहेर मायाच आहे. आणि त्याच्यामुळे तो बाहेर गेला तरी त्याला त्रास होतो त्या मायेचा. आणि तो आत आत मनात बघायला लागला आत आपल्या, तिकडेही त्याला मन त्रास देतं.
त्याच्यामुळे जीव मायेमध्ये आहे, माया जीवामध्ये आहे. ते निराळे आहेत दोघं. पण हरीचं असं नाही म्हणा. हरी मायेमध्ये जसं सांगितलं की हरीच आहे आणि माया हरीमध्ये. खरं माया हरीमध्ये आहे. आधी हरी आहे. त्या हरीच्या ठिकाणी माया प्रगट झाली. म्हणजे माया हरीमध्ये आहे, भरलेली आहे. म्हणजे पण असं वाटतं की मायेमध्ये हरी आहे. तसंही बरोबर आहे म्हणा. हरी मायेमध्ये आहे, माया हरीमध्ये आहे. पण ते एक आहे. ते दुसरं नाहीये. आणि म्हणून त्या रामदास स्वामी सांगतात, "नभा सारिखे रूप त्या राघवाचे." त्या राघवाचं रूप तो आत्मा कसा आहे हो? आत्मा कसा दिसतो सांगा बरं? तर म्हणले तसं सांगता येत नाही. पण एक खूण सांगतो म्हणे तुम्हाला, की तू आकाश बघितलंय ना आकाश? तर आकाशात काय असतं? चंद्र, तारे वगैरे काही नाहीये समजा. संध्याकाळच्या वेळेला आपण सूर्यास्त झाला आणि चंद्र उगवला नाही अजून, तारे उगवले नाहीत. तेव्हा आकाश कसं दिसतंय? निरभ्र असं आकाश, निळसर असं आकाश. तसं म्हणले त्या आत्म्याचं स्वरूप आहे. तो निर्गुण निराकार आहे. तसं ना ते आभाळ निर्गुण निराकार आहे. खरं ते त्यालाही आकार आहे. आकार नाहीये पण आकारसारखं दिसतं. कारण आपली दृष्टी जात नाही त्याच्यामुळे तिथे निळा रंग दिसतो. कारण निळा निळा रंग हा आकाशाचा नाही आहे म्हणा. पण आपल्या दृष्टीचा तो दोष आहे. तेव्हा नभा सारिके रूप त्या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. मनात त्याचे चिंतन केलं असताना या संसाराचा मूळ तुटून जातो. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न आहे. सकाळ आम्ही सांगत होतो या लोकांना. देहे त्यागिता देव कोठे राहतो, पुन्हा मागुता ठाव कोठे पाहतो. एका साधकाने सद्गुरूंना प्रश्न केला, तुम्ही म्हणता हृदयामध्ये देव राहतो. वसे हृदयी देव तो कोण कैसा, तो कोण आहे, कसा आहे, कसा दिसतो, कसा राहतो. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. अत्यंत आदराने त्यांनी प्रश्न विचारला. बरं म्हणले मग देहाचा त्याग होतो. देह त्यागिता देव कोठे राहतो. तो मग कुठे राहायला जातो म्हणा. पुन्हा मागुता ठाव कोठे पाहतो आणि तू पुन्हा कुठे येतो. तेव्हा सद्गुरू त्याचं उत्तर देतात. अरे साधका, ते म्हणतात, "वसे हृदयी देव तो जाण, जाण ऐसा." अरे तुला मी सांगितलं, की हृदयामध्ये जो देव आहे, तो कसा आहे ते जाणून घे म्हणा. जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. अरे तो नभासारखा जसा आकाश व्यापक आहे. किती आहे सांगता येत नाही मला. तसा तो व्यापक आहे. आकाशापेक्षाही व्यापक. सदा संचला येतना जात काय. तो संचला आहे म्हणले. तो येत नाही आणि जात नाही म्हणा. तो आहे तिथेच आहे. सर्व जगत त्याच्या ठिकाणी तयार होतं, काही काळ राहतं आणि निघून जातं. लय पावस. तो आहे तसाच आहे. तया वीण कोठे रिता ठाव नाही. तेव्हा आम्ही काल सांगत होतो, की जिथे काही वस्तू अहो, परमात्मा सर्वकडे आहे. किती सोपं आहे हो. तुम्ही असं बघा, जिथे वस्तू नाही ना एखादी ठेवलेली. समजा असा विचार करा, बिल्डिंग नाहीये. तुम्ही एका पटांगणात उभे आहे, तिथे काय दिसत नाही. बिल्डिंग दिसत नाही, काही दिसत नाही. फक्त वरती आकाश दिसतं, खाली पृथ्वी दिसते. तिथे काही दिसत नाही. आणि जिथे काही दिसत नाही म्हणजे तिथे काय आहे? तिथे वस्तूंचा अभाव आहे, वस्तू नाहीये. वस्तू आणून ठेवल्या तर तो देश होईल. देश, काल आणि वस्तू. वस्तूमुळे देश-कालाची आपल्याला भ्रांती होते. देश-काल खरं अस्तित्वात नाही. वस्तू एखादी आणून ठेवली की ती जेवढी जागा व्यापते तेवढा देश झाला. आता या पृथ्वीवर कितीतरी देश आहेत. ते कसे झाले? तिथे लोकं जाऊन राहिले, तिथे आपलं सामान ठेवलं, घर बांधले, तर देश झाले. काळ कसा? तर तिथे सूर्य उगवतो, सूर्य मावळतो त्याच्यावरून काल झाला. आणि वस्तू तेव्हा म्हणाले, देश व काळ वस्तूच्या पलीकडे आहे. तो नेहमी आहे म्हणा. वस्तू उचलून ठेवली, की तिथे काय झालं? अभाव झाला. अभाव झाला म्हणजे तिथे तिथे आकाश आहेच, आकाश आहे. यावरून बौद्धांनी काय केलं? बुद्धांना विचारलं, "ईश्वर आहे का?" नाही म्हणत. ईश्वर आत्मा वगैरे काही काही नसतो. बुद्धांनी सांगितलं. काय? मग काय आहे? तो म्हणले, "सर्व गोष्टीचा अभाव आहे."
अभाव म्हणजे काहीच नाही, काहीच नाही. सगळ्या गोष्टीचा अभाव आहे. पण म्हणून बौद्धांचं हे जे तत्वज्ञान आहे, ते पूर्ण नाही म्हणजे अर्धवट राहिलं. का? कारण काय? की काहीच नाही त्याच्यातून काही गोष्ट उत्पन्न होऊ शकत नाही. जिथे काहीच नाही त्याच्यातून उत्पन्न काय होणार? नाही का? तुझा बँकेत पैसा असेल तर व्याज उत्पन्न होईल. घर बांधलं असेल तर भाडं उत्पन्न होईल. नोकरी करत असाल तर तुमचा सॅलरी उत्पन्न होईल त्याच्यातून. काय? भूमी आहे तर त्याच्यातून धान्य उत्पन्न होईल. धान्यातून अन्न उत्पन्न होईल. काय? समुद्र आहे तर पाणी उत्पन्न होईल. मासे उत्पन्न होतील. इथे काहीच नाही, त्याच्यातून काय उत्पन्न होणार? काहीच उत्पन्न होणार नाही. म्हणून काही नाही मधून काही उत्पन्न होत शून्यातून काहीच उत्पन्न होत नाही. त्यांचा बौद्धांचा शून्यवाद, शून्यवाद होता. शून्य. सब्बम शून्यम च शून्यम च सर्व शून्य आहे. मग शून्यातून काहीच निघत नाही. काय? शून्यातून गणित निघतं मात्र. उजव्या बाजूला प्लस, डाव्या बाजूला मायनस. 0 तून 1, 2, 3, 4 प्लस 1, 2, 3, 4, 5 मायनस 1, 2, 3, 4, 5 असं निघतं. शून्यातून. पण शून्य म्हणजे काहीच नाही. तेव्हा ते सांगतात. त्यांना सांगितलं म्हटलं, "अरे घटाकाश, मठाकाश, महाकाश, भूताकाश, चिदाकाश एवढी आकाश आहे" म्हटलं. काय? घटाकाश. आता बघा पाण्याची बाटली पडली होती. म्हटलं बघा, हे पाण्याची रिकामी बाटली आहे. याच्यात काय आहे? याच्यात आकाश आहे का नाही? आकाश आहे. कारण ही बाटली फोडली, तर याच्यातला आकाश या मठाकाशामध्ये म्हणजे या खोलीतल्या आकाशात एकरूप होऊन जाईल. ही बिल्डिंग पाडली, तर ह्या मठाकाश, या बिल्डिंग मधलं जे आकाश आहे ते भूताकाशामध्ये एकरूप काय? एकरूप होणार पण नाही. अशी क्रिया काही होणार नाहीये. ते सहजच आहे म्हणाले. काय? तेव्हा आणि शेवटी चिदाकाश हे भूताकाशी लीन होईल म्हणे. मग त्यांना प्रश्न पडला. भोसले माझ्याकडे बघायला लागले. म्हणाले, "हे आकाश पण नष्ट होतं?" म्हणलं, "मग काय? प्रलयात काय सगळंच नष्ट होतं." हे आकाश त्यांना असं वाटलं, की हे आकाश नष्ट होत नाही. हे आकाश नष्ट होतं. भूताकाश पण नष्ट. कारण पंचमहाभूत सगळी भूत एकामेकात मिसळून शेवटी आकाशात मिसळतात. आणि हे आकाश प्रकृतीत एकरूप होतं. आणि प्रकृती हिरण्यगर्भात म्हणजे जो अहंकार, मोठा अहंकार आहे, त्या अहंकारात एकरूप होतो. आणि तो अहंकार अव्यक्त परमात्म्यात विलीन होतो. असं त्याचं सगळं विलीन होतं. तेव्हा हे आकाश तुम्ही म्हणता ना, हे सुद्धा म्हणाले काही नेहमी राहणार नाही. तेव्हा कानी जे पेरिले, डोळा जे उगवले, व्यापके भारिले तोची हरी. आता हरी कसा आहे? हरी व्यापक आहे. मग ते व्यापकत्व दाखवण्यासाठी म्हणून तुला सांगितलं, की नभाचे परी व्यापक जाण तैसा. जसं आकाश दिसतंय ना, तसा तसा नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. आणि आकाश हे जड आहे. हरी हा चैतन्यमय आहे. आकाश हे दिसतं, हरी दिसत नाही म्हणा. आकाशामुळे फक्त व्यापकता दिसते. तेव्हा सद्गुरूंनी कानामध्ये जो गुरुमंत्र सांगितला, "कानी जे पेरिले, डोळा ते उगवले." आधी काना व्यापक व्यापक दृष्टी कशी, तो व्यापक कसा होईल? परमात्मा व्यापक आहे, तर तोही भक्त व्यापक होतो. सद्गुरू व्यापक होतात, तो भक्तही व्यापक होतो. व्यापकाने तो भारला जातो. मग त्याची सुरुवात कुठे होते? सद्गुरूंनी कानामध्ये जो "कानी जे पेरिले, डोळा ते उगवले." सद्गुरूंनी कानामध्ये गुरुमंत्र सांगितलं, त्याचा जप करता, करता, करता त्याची पूर्ण स्वच्छता होते. एकांतात तो सद्गुरूचे गुह्य ज्ञान सांगत असतो. काल आम्ही 5:30 तास अहो म्हणलं एवढे ते उठेना आणि आम्ही त्याला 2-3 तास सांगितलं, "अहो उठा तुम्हाला जायचं घरी." पण त्याला काही उठवत नव्हतो. काय तेव्हा आमच्या विवेक तो त्याने आमचं रेकॉर्ड केलं. आम्हाला माहितीच नाही. 5 तासाचं रेकॉर्डिंग तो करायला लागला. पण त्याचं
हे संपून गेलं त्याचं रिचार्ज संपून गेला म्हणून. आणि मग पुढचं काही 2 तासाचं ते काही होऊ शकलं नाही. तर 3 तासाचं त्यांनी केलं. 3 तासाचं रेकॉर्डिंग मी केलं म्हणाले. तेव्हा ते सांगतात, की कानामध्ये गुरुमंत्र सांगितला. हे सगळे विषय काल काल सुद्धा याच्यातले काही विषय आले होते. आणि एकांतात ते गुह्य ज्ञान सांगितलं. आणि सर्व प्रवचनातून ते जे गुह्य ज्ञान सांगतात, त्यालाच बीज असं म्हणतात. हे बीज आहे. हे बीज पेरत असतात. सद्गुरू हे बीज पेरत असतात. आणि त्या बीजाला अंकुर येतो. तो कानातून हृदयात जातो. आणि हृदयात गेला, तो मोड उगवला. तेव्हा काय म्हणतात? सत्संगती, सद्गुरूंची संगती नेहमी पाहिजे. म्हणजे काय होतं? तर तो बीज जे पेरलं ना, त्याचा अंकुर येतो. नाहीतर अंकुर येणार नाही. नाहीतर तो आपला मंत्र घेतला, एकटा मंत्र म्हणत बसला आणि सद्गुरूंचं ज्ञान काय ऐकतच नाही. ज्ञान ऐकत नाही, सत्संगती करत नाही, तर अंकुर येणारच नाही. काय? त्याला अंकुर नाही येणार आणि त्याचा वृक्ष होणार नाही. तो व्यापक होणार नाही. त्याच्या डोळ्यापर्यंत तो जाणार नाही. डोळे त्याचे दृष्टी व्यापक होणार नाही. व्यापक परमात्म्याचा अनुभव त्याला येणार नाही. कारण तो ऐकत नाही म्हणा. काय? तो सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकत नाही. सद्गुरू अमुक कर, तो काही करत नाही. आज करू, उद्या करू, परवा करू, असं करतो. आणि सद्गुरू ज्ञान सांगतात ते ऐकत नाही. मी मी आपलं हे करतो म्हणा, काय जप करतो. आणि जप करून काय होणार आहे? ते बीज पेरलंय. बीजाला मशागत केली पाहिजे, खत-पाणी घातलं पाहिजे. ते खत-पाणी सर्व घालण्याकरता सद्गुरूचं ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान हे ऐकायला तर तू आला पाहिजे ना म्हणा. तेव्हा त्या बीजाचा अंकुर कानातून अंतःकरणात जातो आणि तिथे तो उगवतो. तिथे त्याला सद्गुरूचं प्रेम, भक्ती, ज्ञान मिळालं की तो उगवतो. संत समागमी आत्मत्वाचा उगवे सुंदर मोड दे रे हरी संत पदाची जोड. दे रे हरी संत पदाची जोड. अंतःकरणातून त्याला तो मोड उगवतो. मग त्याला रोप उगवतो. मग त्याला फांद्या, पानं, फुलं, फळं या क्रमाने तो वाढत जातो. आणि दृष्टीमध्ये त्याला पूर्णत्व येतं. त्याची दृष्टी पूर्ण बदलून जाते. आतली अंतर्दृष्टी त्याची बाहेर येते. अंतर्दृष्टी बाहेर येते. आता काय बाह्यांगी दृष्टी येते. बाहेरचं बघतो तशी त्याची दृष्टी आहे. मग आतली दृष्टी त्याला येते म्हणा. तेव्हा त्याला पूर्णत्व येतं. म्हणजे दृष्टीने बाहेर पाहिलं तर त्याला आतलंच प्रेम, भक्ती, ज्ञान सद्गुरूंचं दिसतं. तेव्हा आज जे आहे ना, तेच प्रोजेक्ट होऊन बाहेर येतं. ते प्रोजेक्टरवर कसं असतं? प्रोजेक्टरवर आपण काहीतरी हे ठेवतो आणि ते त्या कागदावर जे काही त्या प्लास्टिकच्या याच्यावर हे जे लिहिलेलं असतं, जे छापलेलं असतं, ते खाली लाईट असल्यामुळे ते प्रोजेक्टरचं त्या पडद्यावर दिसतं. मोठं होऊन दिसतं. तसं म्हणाले, "अरे, हे जे दिसतंय ना आपल्याला बाहेर, ते बाहेर नाहीये." फार सुंदर विषय आहे. बाहेर नाहीये. ते आत आहे. आतलं बाहेर दिसतंय. बाहेर काहीच नाहीये म्हणा. मग आत जसं असेल तसं बाहेर दिसेल. मग सृष्टी तीच आहे. माणसं तीच आहे. पण एका माणसाला ते वेगळं दिसतं. दुसऱ्या माणसाला ते वेगळं दिसतं. काय? एक माणूस ज्याच्या ज्याच्या ठिकाणी आत क्रोध भरलेला आहे. तो काय प्रत्येक गोष्टी कोणी कोणी काही असं वागत असला, त्याला एकदम राग येईल बोलल्या का. कुठलीही गोष्ट त्या दृष्टीने तो बघणार. राग त्याच्या ठिकाणी भरलेला आहे. अंतरी भारले. अंतरी भारला. हरी काही भरलेला नाही ना. क्रोध भरलेला आहे, तर त्याला तिकडे क्रोधच तिकडे मोठा होऊन दिसेल. त्या कॅनव्हासवर संसाराच्या कॅनव्हासवर सगळ्यांशी तो भांडण करणार. असे लोक असतात सगळ्यांशी भांडण करतात. घरात भांडण, बायकोशी भांडण, मुलाशी भांडण, काय बाहेर भांडण, बाहेर पडला की भांडण, सगळ्यांशी बाहेर. दुसरा एक असतो, तो म्हणत प्रेमानेच. त्याच्या ठिकाणी प्रेम आत भरलेलं असतं. मग सगळ्यांनी प्रेम, "काय भाऊ कसं काय चाललंय?" तो भाऊ पण चांगला आनंदित होतो. आमचा विवेक तो म्हणतो, "बाबा तुम्ही बोलू नका. मी त्या रिक्षावाल्याशी बोलीन त्याला ठरवेन." अरे म्हटलं, "तू जास्ती पैसे देऊन टाकतो त्याला."
त्याने मागितलं सगळं. इथे डोंबिवलीच्या डोंबिवलीहून ₹300 देतो तू ₹300 आणि त्याला विचारतो, की "तुला 300 बरोबर झाले ना?" "अरे काय विचारायचं?" म्हणलं. ₹300 दिले ना डोंबिवलीच्या डोंबिवलीत आपण गेलो. "नाही, नाही बाबा तुम्ही नका बोलू. मी बरोबर होतो." तो अगदी प्रेमाने दादा वगैरे, वगैरे करतो त्याला. तो दादा मग बरोबर त्याला सगळं काय भाऊ दादा करतो. तसं म्हणजे जो प्रेमाने असतो ना, ते सगळीकडे त्याला तेच दिसतं, तेच अनुभवायला येतं. कानी जे पेरिले नेत्री जे उगवले, तेची हरी. काय एखादा भांडकुळ असेल तर त्याला सगळीकडे असे भांडणच करतो. प्रेमळ असला प्रेम करतो. स्वार्थी असला स्वार्थ सगळ्या ह्याच्यात. याच्याकडून मला काय मिळेल? माझं काय कोणी भेटला, "हो का? असं बरं." मग तो "तुम्ही कुठे असता? काय असता वगैरे काय करता?" "हां." "मग आपण भेटू एकदा असं करू." मग त्याच्याकडे जाऊन भेटून त्याचा स्वार्थ तो ऐकतो. याच्या उलट संत सत्पुरुष असतात. त्यांनाही आनंद होतो. "अरे बरं झालं हो. फार चांगलं झालं. मग आता तू भेटलास. मग आता तुला आपण असं करू, तुला दीक्षा देऊ, तुला मंत्र देऊ, काय तुला नोकरी लावून देऊ, तुला हे करू, काय तुला सगळ्या गोष्टी देऊ." असं होतं म्हणा. तेव्हा आज जसं आहे, तसंच ते मोठ्या कॅनव्हासवर बाहेर दिसतं चित्र. तसंच म्हणणे मनुष्याचं आहे, की त्याच्या आत जो तसा आहे ना, म्हणून बदल हा बाहेरून नाही केला जात. महाराज आमचे सांगायचे, की सिनेमामध्ये आपल्याला सिनेमा दिसतो, तो पडदा जसा आहे तसाच आहे. पडदा म्हणजे परमेश्वर, निर्गुण निराकार आणि त्या फिल्ममध्ये सगळं आहे म्हणले. फिल्म आहे एवढीशी, पण ती आहे तिथे तिकडे आत एकदम अंधारात आणि तिकडे लाईट लावलेला आहे प्रखर. त्या प्रखर लाईटमधून ते मोठं होतं, प्रोजेक्ट होतं आणि आपल्याला पडद्यावर दिसतं. लोकांना वाटतं, की ते पडद्यावरचंच करत काय. तेव्हा म्हणाले तसं हा आत्मा म्हणजे हा लाईट आहे आणि ह्या आत्म्याच्या इथून सर्व प्रकाश पडतो, पण त्याच्या आड जे काही आहे, ते जर स्वच्छ असेल, चांगलं असेल, तर त्याचं रिफ्लेक्शन जे आहे संसारात, ते आपल्याला चांगलं पडेल. पण जर इथेच बिघाड असेल, तर म्हणजे सगळं बिघडून जाईल. तेव्हा दृश्य बदलायचं असेल आपल्याला, तर आपण आपल्याला बदललं पाहिजे. आपली दृष्टी बदलली पाहिजे, आतली. जसं चेहऱ्यामध्ये आपल्या गालावर काहीतरी काळं लागलेलं आहे, काहीतरी घाण आहे, काहीतरी केस पिंजारलेले आहे. तर त्या आरशावर काही राग काढून काही उपयोग नाही. काय मला असं दाखवतो? मी काय असं थोडं आहे. त्या रागारागाने तो आरसा थोडी फोडायचा असतो. जसे क्रिकेटची मॅच झाली, की लोकं ते टीव्ही फोडतात. त्यांच्या मनासारखं नाही टीव्ही फोड पाकिस्तानात किती टीव्ही फोडले जातात. अरे बाहेर काय आहे? तुझ्या आत तेव्हा बाहेर जर बदलायचं असेल, तर म्हणले आत बदल घे. आरशात तुला चांगलं दिसायचं असेल, तर तू आधी आपलं आतलं हे बरोबर कर. तेव्हा हृदयात जे पेरलं तेच डोळ्यातून उगवलं आणि व्यापक अशा आकाशाच्या कॅनव्हासवर दिसायला लागलं. तेव्हा बाहेरचं बदलता येत नाही. बदलायचं असेल तर आतलंच बदलायला पाहिजे. लोकं काय करतात बाहेरच्या परिस्थितीत वागण्यात बदल होईल. म्हणजे लोकांच्यातही बदल होईल आणि आपल्यात बदल होईलच नाही. लोकांच्यात बदल झाला पाहिजे. आता लोकांच्यात कोणी बदल करू शकत नाही म्हणजे. बाहेर लोकात कोणी बदल करू शकत नाही. ब्रह्मदेवाचा बाप आला तरी म्हणले बाहेर कोणात बदल करू शकत नाही. आता सद्गुरू काही थोड्या मर्यादेपर्यंत भक्तांच्या ठिकाणी बदल करतात आणि जो बदल करून घ्यायला तयार झाला त्याच्या ठिकाणी पूर्ण बदल होतो. पण जो बदल करून घ्यायला तयारच नसेल, तर म्हणले काही बदल होत नाही. लोक बदलतील अशा वेड्या आशेवर काही आपल्याला राहता येत नाही. आपण अजून बदललो, दृष्टी बदलली, की आपोआप सगळं बदलतं म्हणा. नजर बदली तो नजारे बदल गए. नजर बदली तो नजारे बदल गए. कश्तीने मुंह मोडा तो किनारे बदल गए. कष्टीने रुख मोडा. ती पूर्वीच्या ऐवजी पश्चिमेकडे तिने तोंड केलं, की म्हणजे किनारे बदलले. काय म्हणून सांगतात, की व्यापक कसं व्हायचं, व्यापक कसं व्हायचं? सोपी युक्ती सांगतो, युक्ती. काय आमच्याकडे अनेक युक्त्या असतात. आमच्या महाराजांनी असं अनेक युक्त्या सांगून ठेवल्या. अरे म्हणले आपल्या हृदयात कसं असतं आपल्या हृदयात? म्हणाले आपल्या देहामध्ये 5 वायू आहेत. पंचवायू. कुठले वायू आहेत म्हणाले? तर प्राण,
प्राण, व्यान, समान, अपान, उदान हे सगळे वायू आहेत. 5 वायू आहेत. पहिला प्राणवायू आहे. प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे, प्रत्येकाचं स्थान वेगळं आहे. प्राण हा वर प्राणाची ऊर्ध्वगती असते, अपानाची अधोगती असते. समान हा पोटाच्या ठिकाणी तो आपलं अन्न पचन करत असतो आणि उदान वायू वरती जात असतो आणि तो वाचा वगैरे शब्द वगैरे बोलतो. तो उदान वायू. तेव्हा हे पंचवायू आणि व्यान वायू काय करतो? तो संपूर्ण शरीरात भरलेला असतो. काय? नेत्री जे पेरिले, कानी जे पेरिले ते डोळा उगवले. व्यापके भारले तुची हरी. व्यापके भार. तसं म्हणजे तुमच्या देहामध्ये व्यवस्था करून ठेवलेली आहे. वायू जो आहे तुमच्या पूर्ण शरीरभर आहे. त्या रक्त जिकडे-जिकडे जात रक्ताला तो फिरवत असतो. संपूर्ण शरीरात तो फिरत असतो. तर म्हणले पिंडी ते ब्रह्मांडी जे पिंडामध्ये आहेत, तेच ब्रह्मांडात आहे. ब्रह्मांडातही हा व्यान वायू आहे ना. तेव्हा हा व्यान वायू जसा आपल्या शरीरामध्ये आहे, सर्वकडे फिरतो, तसा तो व्यान वायू या सर्व ब्रह्मांडात आहे. त्या व्यान वायूवर लक्ष केंद्रित केलं असताना आपण व्यापक होतो. जसं आपण त्या काव्यात ऐकलं. व्यान वायू जसा आपल्या शरीरात आहे, तसं सद्गुरूनं आपल्या शरीरात आणून ठेवलं, की आपलं आतलं जे आहे म्हणले, आतली दृष्टी बदलली आणि आतली दृष्टी बदलली, की त्या दृष्टीने बघायला लागलं, की बाहेर तो व्यापक भरलेला आपोआप आत भरलेला आहे म्हणजे व्यापक आत बाहेर भरलेलाच आहे, त्याचा अनुभव येणार. आणि म्हणून ते सांगतात, कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. म्हणून म्हणाले वेदांनी कुठला मार्ग सांगितला? कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. कर्म उपासना आणि ज्ञान खाली आम्ही सांगतो की याच्यामध्ये वेदामध्ये, उपनिषदामध्ये, पुराणामध्ये कुठला मार्ग सांगितलाय हो परमेश्वराच्या प्राप्तीचा? कर्म, उपासना, ज्ञान. आणि आपण कुठला मार्ग सांगतो? आपणही तोच सांगतो. कर्म, उपासना, ज्ञान. कर्म, भक्ती, ज्ञान. उपासना म्हणजे भक्ती. आपण काय सांगतो? अरे कर्मयोग, आपला हा कर्मयोगाचा मार्ग. म्हणजे तुमची कर्म जी आहेत, तुम्ही जे व्यवहारात जे कर्म करता, ते कसं कर्म करायचं? कसं शुद्ध करायचं कर्म? आणि त्या कर्माच्या बंधनात कसं पडायचं नाही? याला कर्म कर्मयोग असं म्हणतात. म्हणून सद्गुरू आधी कर्मयोग शिकवतात. ही कर्माची बंधनं तुझी तुटून जातील आणि तुझी कर्म शुद्ध होतील. मग उपासना म्हणजे भक्ती आणि भक्तीमुळे काय होईल? आणि मग ज्ञानामुळे काय होईल? तेव्हा कर्म, उपासना, ज्ञान किंवा कर्म, भक्ती, ज्ञान हाच मार्ग आहे म्हणजे. बाकी काही काही मार्ग नाही. योग मार्ग वगैरे आहे म्हणले तो तुम्ही हिमालयात जाऊन राहा तिथे होईल. इथे काही तुम्हाला तो होणार नाही. आणि आणि त्या योग्यांना सुद्धा परमेश्वराचं त्यांना त्यांचं आयुष्य वाढतो. परमेश्वराचं दर्शन होईल असं काही नाही सांगता येत नाही. त्यांना परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर परत कर्म, उपासना, ज्ञान करावंच लागतं. ज्ञान त्यांना व्हायलाच लागतं, नाही तर नाही होऊ शकत. तेव्हा वेद उपनिषदात 3 कांड, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड सांगितलं. या 3 मार्गाच्या साधनेनेच परमेश्वराचा साक्षात्कार होतो. पण सांगतात हे एवढी चक्र आहे, अमुक आहे, टपकं आहे, अमकं हे आहे, सर्व काय सांगत असतात मला. त्याचंच महत्त्व सांगत असतात. खरं त्यात काहीच नसतं. खरा मार्ग आहे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. आणि सर्व सद्गुरूंनी तेच सांगितलं, सर्व संतांनी तेच सांगितलं आणि तेच केलं. कुठल्या संतांनी योग केला हो? केला असेल थोडा बहुत काहीतरी. पण शेवटी ते कर्म, भक्ती, ज्ञान याच्यावर झाले आणि त्यांनी सर्वांना कर्म, भक्ती, ज्ञान हाच योग शिकवला. तेव्हा या साधनेनेच परमेश्वराचा साक्षात्कार होतो. उपनिषदात तर कुठे दिसतच नाही योग. उपनिषद वाचा कुठे योग दिसत नाही. योगाचं कुठे एखाद्या वेळेस थोडंसं वर्णन आलं असेल तर नुसतं आपलं सांगण्यासाठी. योग त्यांनी शिकवलंच नाही. आणि त्याने उलट सांगितलं योग हा अत्यंत कष्टकारक मार्ग आहे.
प्रेम भक्ती ज्ञान हा मार्ग एकदम सुखकारक आहे आणि योग हा अत्यंत कष्टकारक मार्ग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलं, योग मार्गाचं खंडन केलं. ते सांगतात, योग मार्ग म्हणजे काय, लोखंडाचे चणे तुम्ही जर खाल्ले तर पोट तर भरणारच नाही. उलट दात मात्र तुमचे पडतील. या भाषेत त्यांनी सांगितलं. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी उपाधी आहे म्हणा. दंभ आहे, अधर्म आहे असं आहे. असं ज्ञानेश्वर महाराज एवढे योगी होते, पण त्यांनी योगाचं हे केलं. योगाचं त्यांनी खंडन केलं. तेव्हा भगवंताच्या साक्षात्काराला आड काय येतं, 3 मुख्य गोष्टी येतात. कर्म, भक्ती, ज्ञान का? तर हे उपाय आहे. कर्म, भक्ती, ज्ञान हे औषध आहे. औषध आहे. हे उपाय आहे. मग परमेश्वराचा अंश, जीव हा त्याचा अंश असून त्याला परमेश्वराचा अनुभव का नाही घेता येत? तर 3 दोष येतात म्हणे त्याच्यात. असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं, उपनिषदामध्ये सांगितलं, वेदामध्ये सांगितलं. मल, विक्षेप आणि आवरण. मळ कुठे असतो? मळ हा चित्तामध्ये असतो. अनेक अनेक जन्मामध्ये अनेक कर्म केले, अनेक योनीमध्ये आणि तो जे सगळं साठवून राहिलं ते त्या चित्तामध्ये असतो. तो मळ साठलेला असतो चित्तामध्ये. त्याच्यानंतर त्याची सगळी दुर्गंधीची मळ साठला म्हणजे सगळी दुर्गंधी बाहेर येईल ना. त्याच्यामुळे मन विक्षिप्त होतं. त्याला विक्षेप म्हणजे मन चंचल होतं. त्याला काय करावं कळत नाही. इकडे-तिकडे धावतो. अनेक ठिकाणी धावतो सुख घेण्यासाठी. त्याला विक्षेप म्हणतात. आणि तिसरं आवरण. आवरण म्हणजे अज्ञान. त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. बरं मन शांत झालं. मन थोडा वेळ त्यांनी ध्यान केलं, साधना केली. मन थोडा वेळ गप्प बसतो आणि परत ते होतं. कारण काय? तर अज्ञान गेलेलं नाही. आवरण तसंच आहे म्हणजे. तेव्हा मळ हा चित्तामध्ये साठलेला आहे. विक्षेप म्हणजे मनाची चंचल अवस्था आणि आवरण म्हणजे अज्ञान. या 3 दोषामुळे जीव बंधनात अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे तो दुःखात पडलेला आहे. मग हे तिन्ही बंधन जेव्हा काढून टाकतो, की तो जीव जो आहे तो शिव होतो म्हणजे मुक्त होतो. हे 3 बंधनं गेली, तो शिव होतो. तेव्हा आता हा काढायचं कसं आहे म्हणजे सद्गुरू ते काढतात. सद्गुरू हा हा कर्ममार्ग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सांगतात. मग चित्तातला मळ हा पूर्वीच्या पापकर्मामुळे होतो. तेव्हा हा मळ कशामुळे निघतो? कर्मयोगाने. मग आम्ही सांगतो, की तुम्ही यज्ञ करा. तर ते मयूर आडकर ते आले होते आमच्या. त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही यज्ञ करा. त्यांना शिकवलं. तर त्यांनी यज्ञ केला आणि त्यांना एवढा आनंद झाला. एवढं म्हणले, माझं मन शांत झालं. कधीच एवढं शांत झालं नाही. आणि नंतर मला दुपारी झोप लागली. एवढं शांत वाटलं म्हणे मला. म्हणजे काय होतं, की तो जो चित्तातला मळ आहे, तो निघून जातो. त्याच्यासाठी कर्म आहे. यज्ञ हा कर्म आहे. यज्ञ हे कर्म आहे. कर्माने काय होतं, कर्मयोगाने चित्तातला मळ निघून जातो. चित्त शुद्ध होतं. आणि म्हणून आणि लगेच चित्त शुद्ध झालं, की मन शांत होतं. म्हणजे मनातला विक्षेपही निघून जातो. मनात सारखे विक्षेप होत असतात. मन चंचल होतं. विषयामध्ये सुख शोधत असतो. आणि त्याचा हा विक्षेप घालवण्यासाठी उपासना म्हणजे भक्ती, सद्गुरूंची भक्ती, सद्गुरूंच्या कार्यात या. काल ते आले होते सर्व. आणि सद्गुरूंचं कार्य करा. सद्गुरूंचं कार्य केल्यामुळे काय तुम्हाला तुमच्या मनाला समाधान मिळेल. सेवा केल्यामुळे तुमच्या मनाला समाधान मिळेल. मन त्याच्यात एकाग्र होईल. मगाशी जे सांगितलं. मन एकाग्र होतं. सद्गुरूंच्या कार्यात, सेवेत मन एकाग्र होतं. म्हणून आम्ही सांगतो, "अरे माझं काही काम अडलंय म्हणून नाही बाबा. माझं काम काय आहे? तू नाही केलं आणखी कोणी करेल, तिसरा करेल, चौथा करेल. पण मी तुला का देतो ह्याचं लक्षात ठेव. याचं मूळ लक्षात ठेव, की अरे तुझं मन एकाग्र झालं पाहिजे. चंचल मन आहे. चंचल मी मन कृष्ण आणि ते एकाग्र झालं पाहिजे. ते एकाग्र कधी होईल? तू सेवा करशील सद्गुरूंच्या कार्यामध्ये, तेव्हा ते विक्षिप्त झालेलं मन, संसारासारखं तुझं मन फिरताय, ते विक्षिप्त झालंय. आपण म्हणतो ना, हा काय विक्षिप्त माणूस. त्याच्या हृदयावर परिणाम झाला. तसं ते मन विक्षिप्त होतं. मग सद्गुरूंच्या कार्यात ते आलं. कार्य केलं की त्याला आनंद होतो. वाह! वाह! मी काहीतरी केलं बाबा आणि त्याने त्याचा विक्षेप जातो. मन एकाग्र होतं. मन शांती, समाधान त्याला प्राप्त होतं. भक्तीने मन शांत समाधानी होतं. आणि नंतर काय होतं? आवरण. आवरण दोष जो आहे, आवरण म्हणजे अज्ञान. ते कशाने जातं?
सद्गुरू प्रवचन म्हणून आम्ही सांगतो, "अरे प्रवचनाला आहे. तू प्रवचन ऐकत जा." तो म्हणतो, "प्रवचन काय ऐकायचं?" त्याला हेच कळत नाही. अरे ते आवरण दोष तर तो तुझा आहे म्हणाल. ज्याच्यामुळे तुला 84 लक्ष वेळेतून तुझा जन्म, मरण, मृत्यूमध्ये तू याचा अनुभव घेतो. तो जो आवरण ते अज्ञान आहे म्हणाले. ते काढून टाकायचं आहे आणि त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे म्हणा. म्हणून आवरण हा जो दोष आहे, ईश्वराच्या साक्षात्काराचा आडवा येणारा तो आवरण दोष काढण्यासाठी म्हणून हे ज्ञान आहे म्हणजे. सद्गुरू एरवी लोकं येतात, बसतात. काल 5:30 तास होते, एवढे ऐकत होते. तेव्हा हे आवरण निघून जातं. तेव्हा असं आवरण निघून गेलं. मल, विक्षेप आणि आवरण हे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग याच्यासाठी आहे. आणि मग आत्मसाक्षात्कार त्याला होतो. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात, "नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी." नित्य प्रेमाने गायला पाहिजे हरिपाठ. मग हरिपाठ गाता-गाता काय होईल तुला लक्षात येईल, की अरे आपल्याला काही समजत नाही. मग तू सद्गुरूंच्याकडे जाशील आणि त्यांना विचारशील, "सद्गुरू हे काय आहे मला सांगा." मग सद्गुरू तुला सांगतील. त्याच्यासाठी म्हणले हरिपाठ आधी म्हणा, हरिपाठ म्हणा. शेवटी तुम्हाला लक्षात येईल, की हे काही कळत नाही आपल्याला. काय आपण गातोय पण चांगलं वाटतंय पण कळत काही नाही. मग हरिपाठाचं प्रवचन जेव्हा तुम्ही ऐकाल, सद्गुरूंच्याकडून त्याचं त्याचं भाष्य जेव्हा तुम्ही ऐकाल, तो ज्ञान जेव्हा ऐकाल, तेव्हा हरिकृपा होईल, तेव्हा तुमच्यावर हरीची कृपा होईल. नुसतं हरिपाठ गाऊन कृपा होणार नाही म्हणे. झाला हरिपाठ बोलणी येथुनी असा हरिपाठ एकनाथ महाराजांचा पूर्ण झाला. एका जनार्दनी हरी बोला. तेव्हा एकनाथ महाराजांचा असा हरिपाठावरचं आपलं 25 25व्या अभंगावरचं हे निरूपण पूर्ण झालं आणि त्यांचा ग्रंथ पूर्ण झाला. आता आमचा ग्रंथ हा पूर्ण झाला. काय हे आम्ही आता प्रवचन झालं की ते लिहून काढतो. आता मग आम्ही त्याचं एडिटिंग करतो. असं करता-करता आता एखाद 15 दिवस, 1 महिन्याने हा ग्रंथ आपला प्रकाशित होईल आणि सर्व भक्तांना तो मिळेल. तेव्हा एवढं बोलून आज आम्ही पूर्ण करतो. मुद्रा ती 5वी लावूनिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कानी जे पेरिले, डोळा ते उगवले. व्यापके भारले तोची हरी. कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले. हरिपाठी आले सर्व मार्ग. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय. हरी कृपा होय तयावरी. झाला हरिपाठ बोलणी येथूनी. एका जनार्दनी हरी बोला. एका जनार्दनी हरी बोला. एका जनार्दनी हरी बोला. श्री गुरुदेव